शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। योजनाकार लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर पीएम किसान योजनेची अधिकृत जी घोषणा आहे ती केंद्र सरकारकडून झालेली आहे। अधिकृत वेळ आणि तारीख जाहीर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। एकंदरीत हप्ता जो आहे तो 6000 रुपयाचा या 20 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू, संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करू शकता। अधिकृत वेबसाईटवर आपण आहोत। ही पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट आहे। या पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आल्याच्या नंतर आपल्याला सुरुवातीस एक काम दिसेल, ते म्हणजे फार्मर रजिस्ट्रेशन, न्यू नंबर, ई-केवायसी, नो युअर स्टेटस, हे जे दोन्ही तीन कामे आहेत हे करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया एका व्हिडिओच्या माध्यमातून। आपण पाहता आता योजनाकार लोकप्रिय युट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। संपूर्ण माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। तर नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 38,000 रुपयाचं अर्थसहाय्य या योजनेद्वारे देण्यात आलेलं आहे। एकंदरीत 38,000 रुपयाचं अर्थसहाय्य या पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्या संदर्भात देण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणं महत्त्वाचं आहे। न्यू फार्मर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे आपण न्यू फार्मर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता। दुसरं म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता। दुसरं म्हणजे अपडेट मोबाईल नंबर सुद्धा करू शकता। मित्रांनो, असे प्रॉब्लेम जे आहेत ते दुरुस्त या वेबसाईटवर करू शकता। अधिकृत वेबसाईटला भेट द्या। आता हा जून महिन्यामध्येच हा हप्ता वितरण होणार आहे आणि थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार।